हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अनादर ब्लॉग. आणि फायनली आपल्या मुंबईच्या ट्रिपला सुरुवात झाली आहे. मी जस्ट रूमवरनं निघालो आहे, पुण्यावरनं निघालो आहे मुंबईला जाण्यासाठी. आणि आत्ता वाजलेत 9:30 आणि ऑलरेडी मला उशीर झाला आहे, कारण मला 9 वाजताच निघायचं होतं. पण अर्धा तास थोडासा डिले झाला, कारण काल रात्री मला नाईट शिफ्ट होती. तर अल्दो अजून मला ब्रेकफास्ट करायचा आहे आणि मला इथून जायचं आहे सरळ म्हाळुंगेला, जे बाणेरच्या पण पुढे, आणि मग तिथून कॅब बोर्ड करून एक्सप्रेस हायवेने मुंबई. तर मग आता पब्लिक ट्रान्सपोर्टने म्हणजे बसने किंवा मेट्रोने जाणं पॉसिबल नाही आहे म्हाळुंगेपर्यंत तरी. तर मग मी डिरेक्टली कॅब करणार आहे, पण त्याच्या अगोदर मी करतो ब्रेकफास्ट. जस्ट फिनिश माय ब्रेकफास्ट आणि कॅब पण बुक केली आहे. एक 5 मिनटात येईल कॅब. पण जेवढे पैसे मला पुण्यावरनं मुंबईला जायला लागत नाही ना, तेवढे मला इथून तर म्हाळुंगेला जायला लागतं. कारण माझ्याकडे आता टाईम पण नाही, म्हणून माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही तर मी 100% पब्लिक ट्रान्सपोर्टने जाणार होतो. बट काय आता आलं या बोगस असा पैसा तर त्याच्यामुळं सो बघूयात, आता वेट करू थोडं वेळ. काही जस्ट माझं काम झालं आहे, म्हणजे मी 2-2:15 वाजता मुंबईमध्ये पोचलो होतो. आणि त्यानंतरनं अंधेरी ईस्टला मी उतरलो होतो. अंधेरी ईस्टमध्ये माझं थोडंसं काम होतं. मग अंधेरी ईस्टवरनं BKC पण थोडंसं काम होतं. आणि त्यानंतरनं बँड्रा, या तिन्ही ठिकाणचं काम उरकून मी आता जस्ट माझ्या हॉटेलवरती आलो आहे कुलाबामध्ये, वाया ट्रॅव्हलिंग सी लिंक, जी तुम्ही आता ब्लॉगमध्ये आतापर्यंत बघितलंच असेल. तर मी तुम्हाला आता या माझ्या हॉटेलच्या रूमची एक टूर देतो. तर हा एंट्री गेल्यानंतर असा व्ह्यू दिसतो. इकडे TV आहे, खाली फ्रीज, डस्टबिन, इकडे मी हा घालून आलेला शर्ट होतो, आणि इकडं कबर्ड आहे. ऑल्दो मी काही लगेज कॅरी केलं नाही आहे, त्याच्यामुळे या कबर्डचा काही उपयोग नाही आहे. हा माझा बेड आहे, तिकडे केटल वगैरे, आणि इकडे हे थोडंसं सामान ठेवलं आहे. त्यानंतरनं इकडे आहे वॉशरूम, हा मिरर, आणि तर ही अशी काही आहे आपली रूम सध्याला आजच्या स्टेकेशनसाठी. आणि आता वाजले 1:30 आणि मला आता निघायचं आहे मरीन ड्राईव्हला, कारण मी दिवसभर फक्त कामच केलं आहे आणि ते दाखवण्यात काहीही पॉईंट नव्हता असं मला वाटलं आहे. आणि आता मी निघालो आहे मरीन ड्राईव्हला. इथनं 4 किलोमीटर आहे. एक 1-1.5 तास किंवा 2 तास तिथे थांबूया, आणि त्यानंतर पुन्हा रिटर्न येऊ. सकाळी उठून परत बाहेर जायचं आहे, कुठेतरी फिरू, आणि त्यानंतर वापस पुण्याला जायचं. असा सगळा प्लॅन आहे. सो विदाऊट एनी वेस्टिंग टाईम, सो लेट्स गो. मुंबईच्या ट्रॅफिकचं दर्शन होतं इथं. इथे ना पुण्यापेक्षा एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे रॅपिडो बाईक्सची, जे बाईक पण अवेलेबल आहे, जे पुण्यात नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, पुण्यातले सगळे जे रॅपिडो किंवा उबरवाले ना, ते मीटरनी चार्ज करतात. मुंबईमध्ये तरी मला असं काही वाटलं नाही की हे चार्ज वगैरे करताय म्हणून. सो दॅट्स द ग्रेट थिंग. म्हणजे खूप काही पैसे सेव्ह झालेत, कारण मी आज खूप वेळा रॅपिडो बुक केली आहे. इथे आलो आहे आपण चौपाटीला, चौपाटीच म्हणता वाटतं. इकडे सगळ्या बिल्डिंग आहे,
आणि इथं लोक निवांत बसलेत, कोणी चाललंय, कोणाचं काय आणि आय थिंक पलीकडे समुद्र आहे. चला लेट्स सी. केसांची फार वाट लागली आज, कसं झालं. हा तो रात्रीचा समुद्र. आणि आता मी रात्रीचे 9 वाजता मुंबई एक्सप्लोअर करतो. इकडे गिरगावच्या ओळपाटीवर मागे बसलो होतो. आता मला कोणीतरी समोर बोललं की 10 मिनिट वॉकिंग जा, तिथे मरीन ड्राईव्ह आहे. मरीन ड्राईव्हचा पॉईंट आहे. खूप सारे कपल्स वगैरे लोक तिथे बसतात, तुम्हाला तिथे पण आवडत. तर मग त्या दादाच्या रिक्वेस्टवरनं किंवा त्याच्या सजेशन्सवरनं मी आता इथे तर येतो आहे. पण माझा कॅमेरा साथ देत नाही आहे. माझ्या कॅमेरात व्हिडिओज व्यवस्थित येत नाही आहे ड्यू टू नाईट लाईफ रेकॉर्डिंगसाठी माझा कॅमेरा फिजिबल नाही आहे. पण जेवढं होतं आहे तेवढं मी करतो आहे. सो काही जस्ट मी रूमवर पोचलो आहे. मी हॉटेलच्या रूमवर पोचलो आहे. आणि आता हा मला कालचा ब्लॉग एडिट करून अपलोड करायचा आहे. त्याच्यामुळं आजचा हा ब्लॉग मी थांबवतो आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या पण आपण 1-2 स्पॉट एक्सप्लोअर करून मग वापस पुण्याला जाणार आहे. तर तो पण ब्लॉग आठवणीनं बघा. बाय बाय, गुड नाईट.